जय शंभूराय, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शाहू फुले आंबेडकर थोर विचारवंतांचा जय जयकार असो. संत भगवान बाबा की जय. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर दिवस या ठिकाणी हे बघा होळी साजरी करण्यात आलेली आहे आणि हे होळी अशी तशी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आई तुळजाभवानीच्या पावनभूमीमध्ये हे होळी आज पेटवलेली आहे. परंतु ही होळी प्रतिकात्मक ज्या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड व त्याच्या इतर 9 ते 8 ते 10 12 खंडणी कोराच्या प्रतिमेचे दहन करून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रातील हे झोपलेले सरकार जे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा अजून या होळीच्या निमित्ताने नम्र विनंती करण्यात येते की तुम्ही संतोष देशमुखला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करा. जर संतोष देशमुखला जर न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रातील जनता या खंडणी खोराला, या नेत्याला अशी रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांची होळी केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आज तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौकातील या ठिकाणी प्रतिकात्मक जे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर 8 खंडणीखोर जे आहेत, साठे घुले विले जे बी आहेत XYZ यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे तुळजापूरच्या पावन नगरी. आणि या ठिकाणी आता काही वेळापूर्वी काही फोटो आणि फुटेज मी तुम्हाला पाठवीन, त्याच्यावरून लक्षात येईल. या ठिकाणी आज मी प्रतिकात्मक ज्या संतोष देशमुखच्या परिवाराला हे सरकार गेल्या 4 महिन्यापासून न्याय देण्याचं काम करत आहे, न्याय देत नाही. आणि खंडणीखोर जे आहेत म्हणजे त्याच्यातला महाराष्ट्रातला मूळ आका म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे आणि त्याच्यासोबत काम करणारा वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर 8 खंडणीखोराला हे सरकार असंच वाऱ्यावर सोडण्याचं काम करत आहे. आज या होळीच्या निमित्ताने आज तुळजापूरमध्ये त्यांच्या प्रतिकात्मक होळीचं रूपांतर या ठिकाणी पेट्रोल टाकून जाळण्यात आलेलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये लवकरात लवकर या महाराष्ट्रातील क्रूर आकाचा आणि त्याच्या खंडणीखोर वाल्या आणि त्याच्या इतर खंडणीखोराचा नायनाट झाला पाहिजे. तरच या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे खंडणीखोराचं जे सध्याचं वातावरण आहे आणि जिकडे तिकडे हाहाकार, फक्त तुम्हाला काय बघायला भेटते माहितीये का? फक्त यांचं दडपण हुकुमशाही, दंडमशाही आणि सर्वसामान्य लोकांना दिलेल्या त्रासाला हे महाराष्ट्र सरकार कधी न्याय देणारे तेच कळणे झाले. समजा या ठिकाणी मी माझ्या मनातीलच नाही, जे सध्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याच्यावर आणि संतोष देशमुखच्या परिवारावर जो न्याय चाललेला नाही ना, त्या न्यायाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आज तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर 8 खंडणीखोराचं या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी होळीच्या रूपामध्ये दहन करण्यात आलेलं आहे. जसं रावणाचं दहन केलं होतं तसा या महाराष्ट्रातील रावण असलेला धनंजय पंडितराव मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर 8 खंडणीखोर यांनी बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जे खंडणीकराचं, हुकुमशाहीचं आणि दादागिरीचं जे जाळं पसरवलेलं आहे, तेव्हा ह्या जाळ्यातून मुक्तता आई तुळजाभवानीनं द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजापासून जसा औरंगजेबाच्या दावणीतून हा महाराष्ट्र आणि भारत जसा हे केलेला होता, तशाच प्रकारे हा बीड जिल्हा, परळी जिल्हा आणि महाराष्ट्र या धनंजय मुंडेच्या दावणीतून सोडून याला ह्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी त्या धनंजय मुंडेच्या नावावर जे पांघरून घातलेलं आहे ते पांघरून घेऊन या महाराष्ट्राच्या आकाला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे गेल्या 4 महिन्यापासूनचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारनं थांबवलं पाहिजे. आणि संतोष देशमुखला व संतोष देशमुखच्या परिवाराला, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला, त्याच्या भावाला आणि संतप्त मसाजो गावला व बीड जिल्ह्याला व परळीतील कित्येक जणांचा बळी घेतलेल्या धनंजय मुंडेला लवकरात लवकर या महाराष्ट्र सरकारनं फासावर चढवावं. मला माहिती आहे धनंजय मुंडे, मी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तुझं नाव घेऊन बोलतो, तू माझ्या मरणाची तर आधीच सुपारी लावली. यदा कदाचित जर मला कोणी मारलं
तर त्याला फक्त धनंजय मुंडे आणि त्याचा जो वाल्मिक कराड आहे आणि त्याचे आठ खंडणीखोर हे जबाबदार असतील. आणि त्याचे बागड बिल्ले जे परळीचे छुके मुके जे मी फेसबुकला आता लाईव्ह सोडल्यानंतर कुठल्या तरी वेगळ्याच पद्धतीने बोलत आहेत, ज्यांनी माझ्यावर कमेंट्स वगैरे केलेले आहेत ना, त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करून या धनंजय मुंडेच्या चोराला महाचोरांना अटक करावी. आणि धनंजय मुंडेचं चालत असलेलं हे महाराष्ट्रातील जाळं महाराष्ट्र सरकारनं, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांना प्रत्येक वेळी कडेला घेणारे, डोक्यावर घेऊन नाचणारे आणि आपल्या पक्षाचं पांघरून घालणारे अजित पवारांनी आपल्या डोळ्याच्या बाजूची पट्टी हाकलून या धनंजय मुंडेची पक्षातून हकालपट्टी करून त्याला आमदारकीच्या पदापासून हाकलून या खंडणीखोराला नाव आता तुम्ही बघायला प्रत्येक दिवसाला या खंडणीखोरा धनंजय मुंडेनं किशोर फडला मारलं, आंधळेला मारलं, पुन्हा संतोष देशमुखचा मर्डर केला, अशा कित्येक तरी जणांचा मर्डर केलेला आहे. प्रत्येक दिवसाला या धनंजय मुंडेच्या प्रत्येक गोष्टी उघडकीस येत आहेत. तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या धनंजय मुंडेला का सोडायलेत? जर तुम्ही या धनंजय मुंडेला असाच रस्त्यावर जर सोडताल आणि त्याला जर असं सोडताल तर महाराष्ट्रात अनेक संतोष देशमुखचा हा धनंजय मुंडे येणाऱ्या काळामध्ये अनेक वाल्मिक करार तयार करून अजून पुन्हा खंडणीच्या रूपात खंडणी खोर तयार करून तुम्ही बघायलात महाराष्ट्रात नॉर्मली गोष्टी कधीच्या घडून गेलेल्या आहेत. त्या खंडणी खोराचे धनंजय मुंडेचे आका बोका चोका काय जे आहे ते XYZ परळीत आणि बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात लपलेले एक छोट्या गोष्टी काढले. तितके दिवस झोपले होते का हो? धनंजय मुंडेने एवढे घोटाळे केले होते, त्याने कित्येक जणाला मारले. त्याची कमीत कमी संख्या 700 ते 800च्या आसपास असल्या धनंजय मुंडेने मारलेल्या गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये. या सगळ्यांचा महाराष्ट्र सरकारनं, या मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि प्रत्येक ह्याच्यातून त्याच्यावर उठाव करणाऱ्या सर्व लोकांनी जे आरोप करालेत ते सत्य आरोप आहेत. की कारण धनंजय मुंडे हाच लेवलचा माणूस आहे. त्या धन्याला धन्याच म्हणलं पाहिजे, कारण याची लायकीच नाहीये साहेब म्हणायची. साहेब कुणाला म्हणावं? ज्याची लायकी असते त्या माणसाला साहेब म्हणावं किंवा इतर शब्दाने बोलावं. कारण फेसबुकमध्ये त्याचे जे बागड बिल्ले आहेत सोडलेले, त्याला मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ट्रोल करणारे असतात आणि मला वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. तुम्हाला तुमच्या धन्याची लायकी नाही आणि कोल्या कुत्र्याने तुमची सुद्धा लायकी नाही. तुम्ही सुद्धा खंडणीखोर त्या धनंजय मुंडेचे समर्थक आहेत. लक्षात ठेवा, धनंजय मुंडेला येणाऱ्या काळात जर हे महाराष्ट्र शासन जर फाशी देत नाही तर लक्षात असू द्या, या महाराष्ट्राचा इतिहास, या भारत मातेचा इतिहास आणि या पृथ्वीवरच्या रक्तरंजिताचा इतिहास आठवा. धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडाला व त्याच्या इतर 8 ते 9 बोक्याला, ज्यांनी इतर खंडणीखोरातून संतोष देशमुखला, पुन्हा नंतर आंधळेला, किशोर फडला, पुन्हा अजून कितीतरी ते आता ते आमचं ताई आहेत त्या मुंडे ताई यांच्या नवऱ्याला मारले, कितीतरी जणाला मारले. अहो लई जण आहेत, खूप जण आहेत. त्यांची लिस्ट जर वाचले तर महाराष्ट्र सरकारचे हे मुख्यमंत्री सुद्धा येडे येतील. आणि ते अजित पवार जे या धनंजय मुंडेची बाजू घ्यायलेत ना, मला कळ नाही. धनंजय मुंडेने या वाल्मिक कराडने या अजित पवारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला काय ब्लॅकमेल केलं आणि कुठल्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं? मला तर असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसचे आणि अजित पवाराचे कुठले तरी व्हिडिओ या माणसाने ब्लॅकमेलिंग केलेले आहेत. आणि धनंजय मुंडे हा देवेंद्र फडणवीसला आणि अजित पवारला किंवा मुख्यमंत्री या सत्तेतील सरकारला ब्लॅकमेल करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत असेल असं मला वाटतंय. कारण गेल्या 10 ते 15-20 वर्षापासून धनंजय मुंडे जे राजकारण करत आहे ना, ते ह्याच पद्धतीचं राजकारण आहे. पण प्रत्येक जणाला, प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल किंवा इतर समजा जे बी प्रशासनातील जे अधिकारी असतील किंवा आमदार असतील, खासदार असतील, यांना सगळ्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे काही व्हिडिओ, त्यांच्या फॅमिलीचे काही व्हिडिओ करून त्यांना धनंजय मुंडे हा ब्लॅकमेल करत असतो, वाल्मिक कराड हा ब्लॅकमेल करत असतो. म्हणूनच आतापर्यंत धनंजय मुंडेचं आणि वाल्मिक कराडचं हे चाललेलं राजकारण आहे. समजा याचा कदाचित माझा या धनंजय मुंडेनं मला जीवे मारण्याचा, संतोष देशमुख करण्याचा आणि संतोष देशमुख सारखा जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर समजा मी माझं एक दिवसाचं जीवन म्हणून जगत असतो. माझ्या मृत्यूस आणि माझ्यावर जे बी संकट आले तर त्याला धनंजय पंडितराव मुंडे, पंकजा गोपीनाथराव मुंडे, वाल्मिक बाबूराव कराड,
आणि त्याचे जे आत्ताचे आरोपी जे आहेत 9 जण आणि त्याच्यामध्ये ते बळीराम नागरगोजे पुन्हा चाटे आणि ते मुंडे बिंडे जे आजूबाजूचे परळीच्या शहरामध्ये जे माझ्या फेसबुकला कमेंट करणाऱ्या या सर्वांना माझ्या सर्व फेसबुकच्या माझ्या येणाऱ्या कॉल्सच्या पूर्ण डिटेल्स आयडी म्हणजे पूर्ण टोटल समजा चेकअप करून या धनंजय मुंडेला समजा तुम्ही संतोष देशमुख ह्याच्यातून जरी वाचलात जरी मला येणाऱ्या काळामध्ये कारण गेल्या 20 वर्षापासून या धनंजय मुंडेनं माझं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला जीवे मारण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केलेला आहे वाल्मी कराडनं. माझ्यावर अट्रॉसिटीसारख्या गुन्हा दाखल करून मला जेल करून त्याच्या पोरांना आणि इतर कमीत कमी त्याच्या परळीतील कमीत कमी 100 ते 200 लोकांना आज आत्ताच्या सध्याला सुद्धा मी परळी शहरामध्ये येऊ शकत नाही. परळीच्या आजूबाजूला गेल्यानंतर या धनंजय मुंडेचे वाल्मी कराडचे जे बी सहकारी भिकारी आहेत मला जीवे मारण्याचा माझ्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मग समजा यदा कदाचित जोपर्यंत माझं आयुष्य तोपर्यंत मी धनंजय मुंडेच्या भीतीला मी घाबरणार नाही आणि धनंजय मुंडेच्या बापालाच नाही कुणाच्या बापाला वाल्मी कराडच्या नाही ह्या कुठल्याच खंडणी कोणाच्या बापाला भेट नाहीये. मी लक्षात असू द्या तुमच्यात जर दम असेल ना मी छत्रपती शिवाजी महाराजाचा छावा आहे, छत्रपती संभाजी महाराजाचा छावा आहे. लक्षात असू द्या तुम्ही जे संतोष देशमुखला ज्या प्रकारे मारलेला आहे ना लक्षात असू द्या या तुम्हाला पापाचे कर्म फेडावेच लागतील. तुम्ही किशोर पडला ज्या प्रकारे मारले, तुम्ही आंधळेला ज्या प्रकारे मारले आणि तुम्ही ज्या प्रकारे मुंडेला आणि परळीमध्ये कित्येक माझ्या माय बहिणीवर कित्येक पोरीवर त्यांच्या माय बहिणीच्या देखत तुम्ही बलात्कार केलेले आहेत आणि त्यांच्या माय बहिणीनं जर पोलीस स्टेशन मध्ये जर जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या धनंजय मुंडेच्या काही कार्यकर्त्यांनी या वाल्मी कराडच्या कार्यकर्त्यानं त्या मुलीवर ज्या बलात्कार झालेले आहेत, ज्या मुलीवर तिच्या आईवर किंवा त्याच्या परिवारातील लोकांवर जे बी बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. आणि जर या व्यक्ती पोलीस स्टेशनला गेल्या आणि त्यांनी जर धनंजय मुंडेवर वाल्मी कराडवर त्याच्या किंवा खंडणी करून टोळीवर जर गुन्हे दाखल प्रयत्न केला तर त्यांचे व्हिडिओ या महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये फेसबुकच्या द्वारे इंस्टाग्रामच्या द्वारे किंवा इतर जे बी सोशल मीडिया आहे त्याच्याद्वारे प्रसारित करण्याचे आणि त्यांना जीवे मारण्याचे हे धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि त्याची ही पूर्ण बीड जिल्ह्यातील टोळी काम करत आहे. आणि लक्षात असू द्या या धनंजय मुंडेला अजित पवार आणि मुख्यमंत्री का वाचवण्याचं काम करत आहेत माहितीये का. त्यांचाही कुठल्याही प्रकारचा एकदम विघटनशील प्रकारचा कुठला तरी व्हिडिओ येणं ह्या धनंजय मुंडेनं वाल्मी कराडनं शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ महाराष्ट्राच्या दरबारात व्हायरल करण्याची धमकी देत आहेत काही की अशी मला शंका निर्माण झालेली आहे. म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून पुन्हा मी तुम्हाला अजून सांगतो की सध्याचं जे वातावरण चाललेलं आहे हे खूप महाराष्ट्राच्या मातीमध्ये या बीड जिल्ह्याला परळी तालुक्याला आणि या परळीतील आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत परंतु या धनंजय मुंडेमुळं आणि वाल्मी कराडमुळं आमची इज्जत वाटोळ्याला मिळालेली आहे. आम्हाला जिथं तिथं जाईल तिथं लोक आम्हाला या वाल्मी कराडच्या आणि धनंजय मुंडेच्या बदनामीच्या नावानं आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मी हात जोडून पुन्हा विनंती करतो धनंजय मुंडे वाल्मी कराड तुम्ही कुठल्या तरी एखाद्या रेल्वेच्या पट्टी खाली जाऊन छापा नाहीतर मरा नाहीतर तुम्ही आत्महत्या करा नाहीतर फाशी घ्या. पण तुम्ही जे धनंजय मुंडे जे नखरे करालात ना आता तुम्ही संतोष देशमुखच्या ह्याच्या वेळेस तुम्ही जे तुम्ही लाईव्ह केलं होतं दवाखान्यात पडला होता बिमार पडला होता काय झालं होतं तुमच्या चेहऱ्याला तुमच्या तोंडाला काहीतरी कुठला तरी रोग झाला होता. अहो धनंजय मुंडे तुमची 90 दिवसाची 100 दिवसाची चार्जशीट दाखल झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं अजित पवारानं जेव्हा 100 दिवसाची चार्जशीट संतोष देशमुखची दाखल केल्यानंतरच तुमचा जो प्यारलेख झालेला कसा काय नीट होतो तुम्ही टकाटक कसं काय बोलू लागतात हो सांगा ना. तुम्हाला प्यारलेख झाला होता तुम्ही 4 शब्द बोलू शकत नव्हतात मीडियाच्या समोर येऊ शकत नव्हतात. मग धनंजय मुंडे रंग बदलू गिरगुटासारखे का वागायलात. अहो आमदारकीचा राजीनामा द्या लाज वाटते आम्हाला तुम्हाला राजीनामा द्या. अहो खुर्चीला गोळासारखे चिटकून काय बसलात फेविकॉल सारखे चिटकून काय बसलात. एवढे जर खरे जर असताल ना तुम्ही मानणारे आता तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत संभाजी महाराजांचे वंशज आहेत
त्यांच्या शब्दाप्रमाणे वागतो आणि आमच्या धर्माला कुठेही गालबोट लावण्याचं काम करत नाहीत. अहो धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि खंडणीखोर, तुम्ही तुमच्या आता धर्माला नाही का, तुमची जात जी आहे ती माझीच जात आहे. अहो तुम्ही ज्या जातीत राहिलात त्याच जातीमध्ये मी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सगळ्यांच्या ताटाला ताट आणि 18 पुढे जातीला उठत बसत खात ते फिरले आणि तुम्ही तुमचे जे 18 आता जे तुमचे 550 100 200 धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं सांभाळलेले कोले कुत्रे आहेत ना, ते मला जातीवादी समजतात, माझ्यावर जातीवादी म्हणून पोस्ट करतात, माझ्या घरातील व्यक्तीवर नाही नको तशा शब्दात भाषण बोलण्याचा प्रयत्न करतात. अरे तुझी अवकात काय धनंजय मुंडे? मी म्हणतो तुझी अवकातच नाहीये, तुझी अवकात काही नाही, तुझी शून्य अवकात आहे. तुला धन्या म्हणतो मी, धन्या, तुझी अवकात सुद्धा नाही धन्या. काय तू जर मुंडे साहेबाच्या सारखा जर खराच समाजसेवक आणि सर्व जनतेला घेऊन जर चालणारा जर असला असता ना, तुला साहेब म्हणला असतो, साहेब धन्या धन्या. आणि वाल्मिक्याला वाल्मिक्याचं म्हणतो वाल्या. अरे तुझ्यापेक्षा वाल्मिक ऋषी तर चांगला होता, जो सगळं सोडून चांगल्या कामाला लागला होता. अरे तू 21व्या शतकातले तुम्ही कोण आहेत माहितीये का? तो धनंजय मुंडे औरंगजेब मुघल आहे, मुघल. मग 25 ह्या संभाजी महाराजांचा बघितला का? संभाजी महाराजांचा पिक्चर महाराष्ट्रातील जनतेने बघावा. अहो तो पिक्चर बघत असताना मला संतोष देशमुखची आठवण होत होती आणि त्याच्यासमोर फक्त मारणारा कोण दिसत होता माहितीये का? हा धनंजय मुंडे, हा वाल्मिक कराड आणि त्यांचे हे 9 खंडणीखोर दिसत होते. अहो या मुघलपेक्षा यांची विकृती किती बेकार आहे. ते मुघल तर बरे होते, अरे किती बेकार मारले होते आमचा धनंजय मुंडे, धनंजय देशमुख लाव. अहो रडणं सुद्धा, डोळ्यात पाणी सुद्धा राहिले ना, किती बेकार मारले सांगा ना. अरे माणूस विसरला तुम्ही पैशा पुढं, खुर्ची पुढं. अरे राजकारण बाजूला ठेवा, लाज वाटते तुम्हाला. अरे आम्हाला महाराष्ट्रात तू आमदार आहे म्हणून सांगायची सुद्धा लाज वाटते. अरे तू 20 वर्षात आमदार म्हणून काय केलंस आमच्यासाठी धन्या? ए धन्या ऐक, काय केलंस तू? लाईव्ह बघत असेल ना, बघ. तुला जेव्हा माझा अंत करायचा तेव्हा कर, कधी मी संपव मला. तुला मी म्हणतो तुझ्या पंकजा ताईने काम काय केलं आमदार म्हणून, त्या खासदारनं काय काम केलं रे बीड जिल्ह्याचं? बरेच काय काम केलं तुम्ही वाळव्याने धन्याने बिन्याने? काय केलं नाही आमदार खासदार म्हणून. लक्षात ठेवा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या परळीचं तीर्थक्षेत्र असणार हे 5वे तीर्थस्थान आहे ना जे वैजनाथ महाराज, त्याला तुम्ही बदनाम करण्याचं काम केलं या धन्यानं वाल्यानं आणि त्याच्या 9 खंडणीखोरानं. लाज वाटते आम्हाला तुम्हाला आमदार आणि खासदार आणि धान्या वाल्या म्हणायचे सुद्धा. जर तुम्ही खरे असताल ना, तू जर असशील धान्या ऐक, तू खुर्चीला सोडणार नाहीस रे. खुर्चीवर बसून तू अजून कित्येक जणांचा संतोष देशमुख सारख्या कित्येक जणाला मारशील. अरे तुझे जर आजूबाजूला तुझ्या धनंजय मुंडे, तुझे जे आता सध्या राहतोस ना, तू माझ्यावर काय बी म्हण, तुझ्या आजूबाजूला ज्या बंगल्यावर राहतोस ना, त्या बंगल्याच्या आजूबाजूचे जर खड्डे उघडले ना, खड्डे तर इथले कित्येक जणाला तू मारून तिथं पुरला असशील माहितीये का? मला किती वेळेस काय मला किती वेळेस बोलू, किती वेळेस बोलू मला? कुठे बोलू या बंगल्यावर कशाला? अरे तुझ्या धन्यानं मला परळीत राहू दिलं नाही, माझं अस्तित्व संपून टाकलं, माझा परिवार संपून टाकला. अरे किती अन्याय केलास तू माझ्यासारख्या माणसाला परळीतल्या एवढ्याशा. अरे मी तर सामाजिक काम करत होतो, राजकारण तर तुझ्या संगत केलं नाही, करणार बी नाही रे. तुझ्यासारखा एवढा बेकार माणूस मी आयुष्यात माझ्या बघितला नाही. आयुष्याचा माझा शेवट जरी झाला ना धन्या, लक्षात ठेव, तुझी अवकात सुद्धा नाही. अवकात काय म्हणतो मी धन्या? अवकात नाही तुझी. धनंजय मुंडे साहेब, जर तू चांगला होतास तेव्हा म्हणलो का मी तुला धनंजय मुंडे म्हणलो, तुला डोक्यावर येऊन ना तुला, पण तू ह्या अवकातीचा नाहीये धन्या, लक्षात ठेव. आणि तुझा तो वाल्मिक कराडेनं वाल्या, तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं, या देवेंद्र फडणवीसनं, अजित पवारनं किती बी वाचवण्याचा प्रयत्न करू द्या, परंतु हे छत्रपती बघालाच ना, महागल्ले छत्रपती, हे बघ दाखवतो तुला, हे छत्रपती बघ, शिवाजी महाराज तलवार घेऊन उभा टाकले. काय उभा टाकला? काय म्हणतो मी? उभा टाकला माझा राजा छत्रपती शोभा प्रत्येक चौकावरी. अरे नजर त्याची तुझ्यासारख्या वाल्या आणि धान्यासारख्या कित्येक जनावरी. अरे येता जाता दिवस रात्र संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी राजांना राजे मी मुद्रा करतो प्रत्येक चौकातून येता जातात. खरंच राजे मुद्रा तुमच्यावरी. अरे आयुष्यात हे मान धान्या लक्षात राहू दे, तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्यासमोर, काय म्हणतो कोल्या कुत्र्यासमोर मान तुटेल पण वाकणार नाही, लक्षात ठेव. तू काय कर माहितीये का? राजीनामा दे. तुला धन्या काय म्हणतो मी धन्या, लक्षात आलं का? धन्या आणि वाल्मिक कराड, तुम्ही एवढे जे बेकार कृत्य केलेत ना, लक्षात ठेवा. तुम्ही त्या धनंजय देशमुखच्या घरी जाऊन बघा रे, त्याची माय काय रडते, बाप काय रडते, अरे त्याचा भाऊ काय रडते, त्याची लेकरं 2 किलबिल्यावनी,
तुझ्या घरावर असा एखादा प्रसंग येऊ दे, मी देवाला, आई तुळजा भवानीला, वैजनाथाला आणि सगळ्यांना साष्टांग दंडवत घालून बोलतो, माझं मरण जरी झालं तरी होऊ दे, पण देवा असा प्रसंग या खंडणी कोराच्या सगळ्या घरावर येऊ दे, या वाल्मिक कराडच्या घरावर येऊ दे, या धनंजय मुंडेच्या त्याला वाचवणाऱ्याच्या सगळ्याच्या कुटुंबावर येऊ दे. अरे एखाद्या कुटुंबाचं दुःख काय असतं ना, तुमच्या घरातील व्यक्तीवर जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्हाला कळते की घरातला माणूस मेल्यानंतर काय असते. मरू द्या तुमच्या घरातल्या अशा द्या, एखाद्याला फासावर चढू द्या, लवकर तिरडीवर जाऊ द्या, त्यांची काठी कुपाटी लावू द्या, त्यांना मडक्याला त्यांच्या जी समोरचे असतील ना हत्तीचे 3 काट्या धरायला सुद्धा माणसं नसावी. एवढं म्हणून तुम्ही देवाला, छत्रपती शिवाजी महाराजाला वक हे आहे का की अग्नी जळायली, या अग्नी जळायलेल्या अशा अग्नीमध्ये तुमचं खानदान कुटुंब तुमचं असत जळून भस्म साचू दे. काय म्हणतो तुम्ही, तुमच्या अंत्यविधीला तुमच्या 4 खांद्याला खंडेकरी सुद्धा नाही भेटले पाहिजे, तुम्हाला कोल्या कुत्र्यासारखं वडीत नेलं पाहिजे, कोल्या कुत्र्यासारखं. धन्या तुझी एवढी बेकार अवकात आहे, तू ह्या अवकातीतच नाहीये. अरे तुझे जे कोले कुत्रे 100-200 सांभाळलेले आहेत ना, ते कोले कुत्रेच तुम्हाला डोक्यावर होऊन नाचतात रे. नाचू देवक माझ्या आयुष्याचा मी कधी माहितीये का, तू जेव्हा मला ना माझ्यावर जेव्हा अट्रॉसिटी या वाल्मिक कराडच्या ह्याच्यातून चिरतीस ना, त्यावेळेस मी माझं आयुष्य संपलंय म्हणून सोडून दिलं. पण लक्षात असू दे, माझं जरी काही बी जरी झालं, मी नैसर्गिक रित्या जरी मेलो तर ना, त्याला कारणीभूत म्हणून या धनंजय मुंडेला, या वाल्मिक कराडला आणि या आठ ना या परळीतील त्याचे जेवढे कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडेच्या टोळीमधले सगळ्यावर माझ्या मृत्यूच्या कारणीभूताचे काय करावं माहितीये का, ह्यांना मेन कारणीभूत धरावं आणि ह्यांचेच हे माझे मरणाचे मला संपविणाऱ्याचे हे षडयंत्र काय म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करावं वाल्मिक कराड धनंजय मुंडेवर. लक्षात असू द्या. मी पुन्हा अजून म्हणतो अवाक हे प्रतिकात्मक हे माहितीये का कोणाच्या, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याचे जे 9 खंडणीखोर आहेत ना, त्यांच्या अंत्यविधीची अशी राख होऊ दे म्हणतो मी देवाला, छत्रपती शिवाजी महाराजाला मागणी मागतो. देवा संतोष देशमुखच्या परिवाराला चांगला न्याय मिळू दे. ह्या संतोष देशमुखच्या परिवारासारखं महाराष्ट्रातल्या आणि माझ्या 18 पगड जातीतील कोणत्याच जातीतल्या त्याच्या घरचा कमविता आणि संतोष देशमुख सारखा कुठलाच माणसाला ह्या खंडणीखोर वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या माणसाने संपवण्याचं काम करू नये. आणि महाराष्ट्र सरकारचं, या पोलीस प्रशासनाचं आणि या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचं, यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि पुन्हा धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडला आणि त्याच्या 8 ते 9 खंडणीखोराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळ तुमचं येणाऱ्या अजून सत्तेमध्ये येणाऱ्या आणखीन काळामध्ये तुमचं हिंदुत्वाचं आणि तुम्ही जे महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे तर आहेत, माझ्या मागं कोण आहे मला सगळ्यांना माहिती आहे. मी ज्याच्यासोबत काम करतो, मी आतापर्यंत फक्त कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही, मी कुठल्या पक्षाचा सेवक नाही, फक्त छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा सेवक आहे आणि मराठा समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार 18 पगड समाज हा माझा. आणि माझे जे गुरु आहेत ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू फुले आणि 18 पगड जातीतील सर्व माझे संत भगवान बाबा आहेत, बाकीचे सर्व आहेत म्हणजे संत भगवान बाबा. त्यांना तुम्ही ह्या महाराष्ट्रातील लोकांनी संत भगवान बाबाच्या एवढं कुणाचंच त्याग नाहीये, त्यांच्यामुळं या बाकीच्या बागड बिल्ल्यामुळं भगवान बाबांच्या बाकीच्या इतर समाजातील सर्व समाज बांधवांना कुणीही दोषी धरू नये. कारण गुन्हेगार कोण असतो माहितीये का, गुन्हेगारला जात नसते, लक्षात असू द्या. गुन्हेगार धनंजय मुंडे आहे, गुन्हेगार वाल्मिक कराड आहे आणि त्याचे हे 9 बागड बिल्ले कुठल्या जातीचे मला माहिती नाहीत, पण माणुसकीला काळीमा फासणारे हे धन्या वाल्या हे सगळेजण आहेत. म्हणून मी महाराष्ट्राला पुन्हा म्हणतो, माननीय मुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब, तुम्ही लवकरात लवकर या धन्याला, या वाल्याला, या धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडला, त्याच्या 8 खंडणीखोराला लवकरात लवकर फासावर चढवा. नाहीतर महाराष्ट्र सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजाचं शासन आहे. या महाराष्ट्रातील जनता, सर्वसामान्य जनता, 18 पगड जातीची जनता या धनंजय मुंडेला, या वाल्मिक कराडला आणि त्याच्या 8 ते 9 बागड बिल्ल्याला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आणि त्यांचं काय असेल ते त्यांनीच विचार करावा. कारण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन, छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन, संभाजी महाराजांचं शासन
अशा खंडणीखोरांचं अशा हत्याखोरांचं आणि जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला त्रास देतात त्यांचा त्यांनी अंत केलेला आहे. आणि तशाच प्रकारचा अंत धनंजय मुंडेचा, वाल्मिक कराडचा आणि त्यांच्या 18 बागड बिल्ल्याचा होणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला पुन्हा अजून मी म्हणतो ते संतोष देशमुखला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, त्याच्या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, 18 पगड समाजातील जातीनं संतोष देशमुखच्या परिवारासोबत, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवारासोबत आणि परळीतील माधवीताई मुंडे हिच्या परिवारासोबत आणि ज्यांनी ज्यांनी या धनंजय मुंडेनं, वाल्मिक कराडानं ज्यांच्या परिवारातील व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या परिवारातील व्यक्तीला पाठबळ देऊन यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत या धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडला सगळ्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा. मी माझ्या आयुष्याचा शेवट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखच्या परिवारासोबत मान्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि अखंड महाराष्ट्राचे ज्योत घेऊन फिरणारे महाराष्ट्र समाजाला जे आता दिशादर्शक करणारे मान्य मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत आहे. जर तुम्ही मला जातीवाद म्हणला तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मी न्यायाच्या पद्धतीने चालणारा माणूस आहे. संत भगवान बाबांच्या पद्धतीने त्यांनी जसं स्वतःच्या धर्मासाठी त्याग केलेला आहे, लक्षात असं भगवान बाबांचा त्याग खूप मोठा आहे. काही जणांना माहित नाही, त्यांचं नावाचा गैरवापर केला जातो. परंतु आम्ही संत भगवान बाबाला आताच नाही तर माझी 4थी 5वी पिढी आहे साहेब परळी वैजनाथ मध्ये, तेव्हापासून आम्ही सगळे मानतो. काही फरक नाही. तुम्ही कोणत्याही पोस्ट केल्या, काय माझ्या फेसबुकवर काय बोललात, काय ते जे बागड बिल्ले धनंजय मुंडेचे, वाल्मिक कराडचे, वाल्याचे, धान्याचे म्हणून तुम्ही सॉरी वाल्मिक कराड धान्याचे जे बी आहेत ना, लक्षात राहू द्या. मला जर झालं माझ्या मृत्यूला, माझा परिवार संपला तर मी एकटाच आहे, काय प्रॉब्लेम नाही. धनंजय मुंडे ऐकत असताल तर ऐका, तुमचा अंत होणार आहे. तुम्ही या कलियुगातले औरंगजेब आहेत, मुघलाची बादशाची. मी तुमच्या परिवाराला नाव देत नाही, तुमची आई माझी आई आहे, तुमच्या आईला म्हणत नाही तुमच्या आईने, कारण प्रत्येक आई आपल्या मुलाला या प्रकारचं शिक्षण देत नसते. प्रत्येक मुलाची आई, मुलगा कसा आहे तिच्या आईला माहिती नसते. कसं असतं, प्रत्येक आईचं प्रेम असते. मग ते तुम्ही धन्या असतील, वाले असतील, तुमची हे मानसिक बुद्धी नाहीये, बरोबर लक्षात ठेवा. तुम्ही पैशाच्या मागे लागलेले अवलाद आहेत. करोडोचं तुमचं मुंगीसारखं पोट नाही, तुमचं हत्तीसारखं पोट आहे. धनंजय मुंडे हत्ती, तुम्ही हत्ती. वाल्मिक कराड हत्ती. तुम्हाला एवढा देवानं पैसा दिलाय, लक्ष्मी कुबेरनं पैसा दिलाय, तरी पैशासाठी सर्वसामान्य गोरगरिबांचे तुम्ही खंडणीखोराच्या रूपातून तुम्ही काय करायलात, ह्या लोकांना मारण्याचं काम करायलात. म्हणून तुम्ही मुंगीसारखं पोट नाही. धनंजय मुंडे धन्या तुझं काय हत्तीसारखं पोट आहे, हत्तीसारखं. वाल्या तुझं बी रे नाही, तुम्हाला माफी नाही, लक्षात असू दे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अरे वरून देव बघत आहे, देव बघायला वरून त्याला सुद्धा लाज वाटत असेल काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या पृथ्वीवर एक लक्षात असू द्या, प्रत्येकाचा काळ असतो आणि हा तुमचा काळ संपलेला आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, आता तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय आणि स्वतःचा अंत्यविधी केल्याशिवाय किंवा नाहीतर तुम्हाला स्वतःला गोळ्या मारून घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तुम्हाला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, लक्षात असू द्या. संतोष देशमुखला न्याय जोपर्यंत नाही मिळत तोपर्यंत संतोष देशमुखच्या परिवारासोबत आहे. आणि हे बघा, ही होळी आजची संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून धनंजय मुंडेची, वाल्मिक कराडची आणि त्याला जे बी सपोर्ट करायलेत त्यांची आशीच्या राखासारखी, त्या गौरीच्या राखासारखी राख रांगोळी होऊ द्या. आणि येणाऱ्या वर्षामध्ये यांना फासावर किंवा इतर समजा भरपूर रोग आहेत, कुठले तरी रोग आहेत, बरोबर आहे का, असे भरपूर काही रोग आहेत, त्याच्यातून धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याची खंडणीखोर टोळी संपणार, हे मात्र लक्षात असू द्या. महाराष्ट्राला पुन्हा न्याय मिळणार, या बीड जिल्ह्याला न्याय मिळणार आणि परळीला सुद्धा न्याय मिळणार. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि खंडणीखोरांनो, तुमच्यामुळे आम्ही परळीकर बदनाम होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जाईल ना तिथे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायलेत. परळी म्हणलं की आधी तुमचं लोक नावं गेलेत. चांगलं म्हणू नाहीत तुम्हाला, असं म्हणू नका. संपला तुमचं विषय, संपला. वाल्या धन्या, तुम्ही आत्महत्या करा, नाहीतर सरकारला सरळ सांगा आणि लवकर फासावर जा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पुन्हा अजून एक बार लास्टची विनंती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब, झोपेचे सोंग घेऊ नका. जर तुम्ही या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तुम्ही जर या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या धन्याला, वाल्याला जो वाचवण्याचा प्रयत्न केला ना, तुम्ही स्वतः राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्री साहेब, अजित पवार साहेब, लक्षात असू द्या, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. हे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला सोडणार नाही. मुख्यमंत्री साहेब, अजित पवार साहेब, तुम्हाला या धन्याचा तर राजीनामा घ्यावा लागेल आणि त्याला लवकरात लवकर फासावर चढवावं लागेल, नाहीतर तुम्हाला फाशी
घ्यावं लागेल धन्याला आणि वाल्याला, नाहीतर मुख्यमंत्री साहेबाला काय करावं लागेल, राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा काय म्हणतो मी, राजीनामा. आणि कुणाला, अजित पवारला. अजित पवारनं आता का आणि कशामुळं ते बघा, आता तुम्ही असा धुराडा निघणार आहे त्यांचा, सगळा धुराडा निघालाय, आता बाकीचा बी निघणार. लक्षात असू द्या. अजून पुन्हा सांगतो, धनंजय मुंडे, ओ धन्या साहेब, ए वाल्या, वाल्मिक कराड, तुझ्या अवकात नाही रे वाल्या आणि धन्या. काय लक्षात आलं का? अरे मी संपलो ती हरकत नाही, पण हसत हसत म्हणून द्या त्यांना खुश. अरे तुम्ही न आत्महत्या करून बरं, आत्महत्या वाल्या धन्या. लक्षात आलं का? तुमच्या अवकात नाही रे धनंजय मुंडे साहेब म्हणायची, वाल्या वाल्मिक कराड म्हणायची. काय मला जर काही झालं ना, माझं मरण आलं, किंवा मला आधी 13-14 वेळेस त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला माहितीये का, मी मेलो, किंवा मला कुठे मी मारलं ना, तर लक्षात असू द्या, हे लाईव्ह व्हिडिओ ओरिजिनल समजा धनंजय मुंडेला वाल्मिक कराडला फासावर लटकवण्यासाठी. भाऊ ये, कधी वाट बघतो मी. पाठी माग कोले कुत्र्यासारखे काय पाठवतो रे, हा गाड्या घेऊन पाठवतोस, बुलेट घेऊन पाठवतोस, 4 माणसं काय पाठवतोस. फेसबुकला शिनाल रंडी सारखे असे बसले, बायासारखे नाव बदलून, आयडी बदलू त्या गाड्या बोकाचे, कुठं कुठे एका ठिकाणी सुरेश धसचा फोटो लावलाय, कुठे ह्याचा लावलाय. अरे तुम्ही ओरिजिनल बापाच्या अवलादीच नाहीत. ओरिजिनल आयडी येऊन करा ना, कमेंट करा. मी तुम्हाला म्हणतो धान्याचे वाल्याचे तुम्ही खरे चिल्ले पिल्ले आहेत म्हणून. अरे किती वाचवणार रे धन्याला वाल्याला? का बरं वाचवायलाच माहितीये का? धन्यावाले मेले तर तुमचे सगळे 2 नंबरचे धंदे बंद होणार. बीड जिल्ह्यातले, परळीतले राकाचे तळे बंद होणार, कंट्रे थर्मलचे टेंडर बंद होणार, सगळीकडले 2 नंबरचे धंदे बंद होणार. अरे या धनंजय मुंडेनं, वाल्मिक कराडनं या थर्मल मधल्या, थर्मल पॉवर स्टेशन मधल्या किती इंजिनियरला मारले रे, किती मारले. त्यांच्या गोरगरीब बायकाला मारलं, त्यांच्या पुरी उचलून न्याल्या, त्यांच्या पुरीवर बलात्कार केले, कितीतरी साहेबांना जीवांशी मारले रे, किती मारले, किती साहेबाला बदलले, किती साहेबांना हकालपट्टी केली धनंजय मुंडेनं, वाल्मिक कराडनं, त्याच्या खंडणीखोर सगळ्यांनी ज्यांचे टेंडर आहेत का थर्मल मध्ये, हो महाराष्ट्र सरकार कागदोपत्री बी लिहिले तुम्हाला. 7 वर्षापासून लिहिते, झोपला तुम्ही. 7 वर्षापासून अंजलीताई दमानिया सांगायच्या आधीपासून महाराष्ट्र सरकार दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र, ह्याच्या आधी जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, पुन्हा नंतर कृषी मंत्री, पुन्हा नंतर कृषी मंत्री, तर हेच होतं, सगळं लुटून खाल्लं शेतकऱ्याला बिचाऱ्यानं. किती कोट्यावधीचा घोटाळा, कमीत कमी धनंजय मुंडेचा किती माहिती का? 20,000 कोट्यावधीचा घोटाळा. एवढा पैसा कुठून आला धनंजय मुंडेकर? काय होती धनंजय मुंडेकर? कुठून आला पैसा एवढा? अरे बाबा कुठून आला पैसा, कुठून आला? अरे वाल्मिक कराडची जेवढी प्रॉपर्टी आहे ना, तेवढी धनंजय मुंडेची प्रॉपर्टी. धनंजय मुंडेच्या नावाने केलेली प्रॉपर्टी. कुणाच्या? धनंजय मुंडेच्या नावाने केलेली प्रॉपर्टी म्हणजे वाल्मिक कराडची प्रॉपर्टी. कुणाची? लय प्रॉपर्टी, अशा भरपूर प्रॉपर्टी आहेत. त्याच्या जेवढ्या जवळचे पाहुणे राहिले का, तेवढ्याच्या नावाने जेवढी प्रॉपर्टी आहे ना, तेवढी धनंजय मुंडेनं कृषी मंत्री असताना, विरोधी पक्ष नेता असताना सगळ्यांना लुटून ब्लॅकमेल करून टाकलेली धनंजय मुंडेची प्रॉपर्टी. धनंजय मुंडेची. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संभाजी महाराज. अरे लाईव्ह धनंजय मुंडेचा काळा बाजार महाराष्ट्र. जय शिवराय. या महाराष्ट्राला कळायला पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला धनंजय मुंडे काय आहे. काळा बाजार आहे, काळा बाजार, चोर बाजार आहे. कृषी मंत्री म्हणून बसतो, आमदार म्हणून बोगस निवडून येतो. एक मतदान पडत नाही. मी तर दिलं नाही मतदान तुला. ए धनंजय मुंडे, तुला मतदानच दिलं नाही. कुणी मतदान दिलं लिस्ट द्या मला. बोगस निवडून आलाच तू, बोगस. 363 मतदान बूथ केंद्रातील 313 बूथ केंद्रावर बोगस मतदान केलंस तू. बोगस मतदान होता. तू बघितलंस का कालचा व्हिडिओ? कोणता? गोपीनाथराव मुंडेला बोगस प्रमाणे निवडून आणलं म्हणून तुझा व्हिडिओ व्हायरल व्हायला. कुठे किती व्हिडिओ व्हायरल व्हायला जाता? इतकी दिवस का केले नाही? हसून येते मला तुझा व्हिडिओ बघताना. तू आम्हाला रडी दिलंस, आम्हाला हसून येते. आता लवकर तुझी कुपाटी लागावरती माहितीये का? देवाने तुला लवकर उचलावं. तुला जर उचललं ना, महाराष्ट्र दिवाळी साजरी करणं. दिवाळी महाराष्ट्र, परळी योजना, बीड जिल्हा, सगळ्या महाराष्ट्र मस्त जोकणार. त्या महिनाभर दिवाळी साजरी करून तू मिळाल्यास, धनंजय मुंडे मिळाल्यास, वाल्मिक कराड मिळाल्यास, संधी खंडणीखोर सुद्धा बोडावा झाल्या. त्यांचा वडाळा होणार. यांच्याच माणसाला मारलं. अल्लाच करणार. बघा तुम्ही काय म्हणतो. मी एवढा झालाय समज, याडीवरनी बोलायला समज. हो आज आनंद झालाय. बघ होळी कशी जाळायची बघितलीस का? होळी तुला असं जाळायला बघायचं धनंजय मुंडे. लवकर कधी मारणारच?
ए धनंजय मुंडे कधी मारणार सांगा, कधी जाणार आहेस तू सांगू आल्या नऊ खंडणी खोरानं तुम्हाला असं जाणावं महाराष्ट्रातील सगळे लोक तुमच्या अंत्यविधीला यावं. माझा शेवट झाला तरी हरकत नाही. काय म्हणले मी ए धनंजय मुंडे मी लय खुश आहे. काय म्हणलं मी तुला लय खुश आहे. लय त्रास दिलास तू लय त्रास दिलास तुम्ही विचारू शकत नाही. मी रडायला ना रडू सुद्धा शकत नाही रे. हरामखोर तू हरामखोर धनंजय मुंडे हरामखोर आहे हरामखोर. काय हरामखोर आहे तुझ्या अवकात सुद्धा नाही रे. काय म्हणलं मी तुला लय त्रास दिलास तू लय. काय म्हणलं मी तुला तू मला एवढा त्रास दिलास किती जणांना त्रास दिलास किती जणांचे. अरे तू तुझ्या पाहुण्यातली माणसं सोडली नाहीस रे. तुझे जे नात्यातले होते ना आता जातीवाद करत नाही मी. तो काय म्हणले मी तुला सांगतो मी रडायला सुद्धा लागलो ना. काय म्हणलं मी धनंजय मुंडे लक्षात ठेव तू अरे हरामखोरा तू लवकर मर लवकर फाशी घेऊन मर कुठेतरी नाहीतर रेल्वेच्या पटरीला जाऊन मर रे रेल्वेच्या पटरीला. काय म्हणतो मी तुला ते धनंजय तुला ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वाचवलेत ना तुला काय म्हणलं मी तुला मडकीत घेऊन घराला माणूस आहे पाहिजे कोयले कुत्रे तू जेव्हा मरशील ना साल्या. काय म्हणलं मी तुला लक्षात आलं काय धनंजय धान्या तू जेव्हा मरशील ना मी दिवाळी साजरी करेन दिवाळी. काय म्हणलं दिवाळी साजरी करेन तू वाल्या तुम्ही सगळेजण आई घाल्यांनो आता पळालात ना कोल्या कुत्र्यासारखं तुम्ही लक्षात ठेवा. काय म्हणलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही ना कोल्या कुत्र्यासारखी मेले पाहिजेत आई घाल्यांनो तुम्ही. काय गाण तुमच्या निसरी बहीण शोधांनो तुम्ही मला संपवा माय घाल्यांनो तुम्ही जरी मी मेलो ना लक्षात ठेवा. तू धान्या तू वाल्या तुम्ही सगळे माय घाल्यांनो तुम्ही कारणीभूत असाल आई घाल्यांनो. तुम्हाला फासावर चढवलं पाहिजे मुख्यमंत्र्याने नाही महाराष्ट्रातील जनतेनं. काय म्हणलं मी लक्षात आलं का तू कित्येक जणांचे संसार बरबाद केलेत आई घाल्या धान्या बहिणचोद. काय म्हणलं तुला पोलिस कोण पाठवायचे पाठव मला जेलमध्ये गेलं तरी ना हरकत नाही. काय धान्या हे बहिणचोद वाल्या कराड धनंजय मुंडे आई झावाड्या तुला शिवाय देतो मी झोडीच्या माय घाल्या. तुला जे मुख्यमंत्री वाचवायले ना त्या मुख्यमंत्र्याला सांगन मी काय असते जीव गेला तरी हरकत नाही. बहिणचोद तू नाही वाचला पाहिजेस. संतोष देशमुख सारख्या कित्येक जणाला तू मारलंस लक्षात आलं का धान्यावाल्या. तू फाशी घे फाशी. तुला ह्या मुख्यमंत्र्यानं सगळ्यांना तुला फासावर चढवला पाहिजे. बहिणचोद आहेस तू बहिणचोद लक्षात आलं का. मला जर काय झालं ना लक्षात असू द्या या धान्याला आणि या वाल्याला आधी फासावर चढवा आधी. पुन्हा मी महाराष्ट्रातील जनतेला आणि या मुख्यमंत्र्याला सांगतो लक्षात असू द्या या धनंजय मुंडेनं माझ्यासारख्या कित्येक जणांचे परिवार बरबाद केलेले आहेत. लक्षात आलं का. त्यानं संतोष देशमुखला मारलेले त्याच्या परिवाराला त्याच्या लेकराला त्याच्या बायकोला माझ्यासारखे रडतेच ते. लक्षात असू द्या. काय ह्या धनंजय मुंडेला बहीण चोदला आई झवाड्याला काय म्हणतो मी त्याच्या माईला त्याच्या बोलायला नाही पाहिजे पण या धनंजय मुंडेची अवकात नाही आई झवाड्याची. काय म्हणतो मी तू मला उचल जेलमध्ये घाल नाही तर फासावर चोरी माझा शेवटचा दिवस आहे म्हणून तुम्ही आई घाल्या. तुझ्या आईच्या बोकात नाही शिव्या देत मी. तुझी माय माझी माय आहे. तुझ्या माईने काय केलं नाही बहीण चोत. तू तुझ्या माईला सुद्धा कलंक आहेस. तुझा भाऊ बिऊ जे बाकीचे आहेत ना तुझ्याकडून जे बोलायलेत ना त्यांनी जाऊन मारावं कुठं तरी. तुला वाचवण्याचा प्रयत्न करायला ते लक्षात आलं का धनंजय मुंडे. तू कुठंतरी मर बेट्या मर रेल्वे पटरीवर जाऊन मर. अरे त्या करुणा मुंडेला किती रे त्या स्त्रीवर सुद्धा किती अत्याचार केलास करुणा मुंडेवर. अरे तुझ्या लेकराला तू न्याय देऊ शकत नाही तुझ्या पुरीला न्याय देऊ शकत नाही तर तू आमच्या सारख्याला काय नेतोस न्याय देतोस रे. समाजकारणची खुर्ची कशासाठी असती माहितीये का सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असते. आणि त्या खुर्चीवर बसून तू कित्येक जणाला मारतोस खलास करतोस. अरे किशोर फडला किती मारतोस रे किती बेकार मारतोस तू. अरे किशोर फडच्या ते पोस्टमार्टम होतं ना. अरे किशोर फड माझा मित्र होता रे. रडलो होतो. अरे त्याचा भाऊ ते सुनील फड. अरे त्या धान्याकडून का बोलायला त्याच्या जागी जर मी जर असलो असतो ना त्या किशोर फडच्या जागी त्याच्या सुनील फडच्या ह्या धान्याचे तुकडे केले असते तुकडे. काय म्हणतो मी त्याचं मुंडकं उडीला असते या धान्याचं वाल्याचं. अरे त्या किशोर फडला किती बेकार मारलं रे तुम्ही. त्या किशोर फडवर सुद्धा लघुशंका केली. कशी केली त्या संतोष देशमुखवर जसं मुतले तसे मुतले. मला अतिशय बोलायचं नाही. तुम्ही किती बेकार मारले रे किती मारले बेकार त्या किशोर फडला. त्या बापू आंधळेला मारलं आणि बिचाऱ्याला अडकविलं. कुणाला अडकविलं त्या बबन गीतेला अडकविलं. का बरे चांगला माणूस होता ना तुझ्याच जातीचा आहे. माझा दोस्त जरी असला तरी तू सुद्धा होतास ना. अरे आम्ही गोपीनाथराव मुंडे सगळी काम केलंस रे पण तू धनंजय मुंडे लक्षात ठेव फाशी घे तू. लक्षात आलं का. तू न वाल्मिक कराड आणि तू न कोणाला मारलंस किती बेकार मारले रे त्या किशोर फडला. त्या सुनील फड तुझ्या हाताची बांगडी झालाय तो धनंजय मुंडेचा. काय शांत बसलाय बांगड्या घालून बसलाय. अरे तुझ्या जागी जर मी असलो असतो ना लाज वाटते रे सुनील भाऊ लाज वाटते.
काय तुम्ही भाऊ, सुनील भाऊ, आणि माझा नेता कसला नेता, कुठला नेता, अरे असला खंडणी खोर नेता, असला हत्यारा खोर नेता, अरे जो संतोष देशमुखच्या परिवाराला मारतो, कित्येक जणाला मारतो, तुमच्या समाजातील किती जाती बांधव आता अरे प्रॉपर्टीसाठी मारलं. अरे त्या बायपासला पंडित अण्णा मुंडेचा पुतळा उभारण्यासाठी त्या मुंडेला खलास केलं बाबा. का मारलं रे, का मारलं, कसं मारलं? आता संबंध राजकारण नको काढायचं. ये बाबा ये, पोलिस पाठव, कुणाला पाठवायचे त्याला पाठव, माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते कर, मला फासावर चढव, कुठल्या जेलमध्ये नेऊन बसवायचं तिथं बोलव बसव. कारण धनंजय मुंडे तुझ्या गांडीचे वेगणार एक सवयी ओळखी तुम्ही 25 वर्षापासून तू काय केलं, कुणाचा बाजार कुठे लावलंस, किती जणाला कुठं मारलंस, किती राखाच्या तळ्यात किती लोक मारून टाकले, तुझ्या बंगल्याच्या बाजूला किती लोक मारलेस, अरे किती सरकारी प्रॉपर्टी आणल्यास, काय गंती आहे का नाही? अरे तुझा हत्तीसारखं पोट बस कर रे, चिमणीसारखं पोट बस झालं, किती पोट भरणार आहे, किती प्रॉपर्टीसाठी लोकाला मारणार आहेस रे? लाज वाटते रे धनंजय मुंडे, तुझ्या गावचं नाव तुझ्या लोकांना जर म्हणलं ना, लाज वाटते तुझं नाव सांगायला, धनंजय मुंडेच्या गावचं आहे म्हणून, परळीच्या वैजनाथाचा आणि तीर्थक्षेत्राचा म्हणून सांगतो मी. हो लक्षात ठेव, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संत भगवान बाबा आणि फक्त थोर महापुरुषासमोरच माझी मान झुकन, तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्यासमोर आयुष्यात झुकणार नाही. लक्षात ठेव, तुझ्या अवकात नाहीये माझ्या समोर धन्या. काय म्हणतो मी? धन्या धन्या काय? तू माझा परिवार तर संपविलाय, माझं सगळं काही संपविलं, मला काय अपेक्षा नाही. अहो मी खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे. लक्षात आलंस का? जे तू महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबाला, संतोष देशमुखच्या परिवाराला संपविलंस ना, लक्षात ठेव, संतोष देशमुखचा परिवार माझा परिवार आहे, तुला मी सोडणार नाही जीवन. तुला काय करायचं ना, घे करून तू बेस्ट आपला दाण्या ए वाल्या, ये बाहेर सुटून ये, तुला कोर्टातले समजे तुम्ही जेच सांभाळा, कोर्टातले जेज वकील खरेदी करा, काय करा, तुम्ही जरी बाहेर आलात ना, तुम्हाला महाराष्ट्रातली जनता सोडणार नाही, हे लक्षात राहू द्या. काय? आणि तू आमदार म्हणून जे फिरतोस ना, भुरट्या वाकाचे आमदार म्हणून धनंजय मुंडे, तुझी लायकी नाहीये साधा ग्रामसेवक सुद्धा व्हायची, आणि तू आमदार म्हणून बोगस आमदार आहेस तू, बोगस. काय? बोगस निवडून आलेला आमदार आहे. लोकांना दमदाट्या, बायांना दमदाटी करून परळी समजे बूथ केंद्र काबीज करून प्रत्येक ठिकाणाहून तू काय केलेलं माहितीये का? बोगस निवडून आलेला आहे. तुझी लायकी नाहीये आमदारकीची. अरे तू ग्रामसेवकच्या पदाच्या लायकीचा नाही, आमदार म्हणून काय फिरतोस रे? जय शिवराय, जय शंभूराय, जय महाराष्ट्र. संतोष परिवारला न्याय मिळू दे, मला नाही भेटू दे रे, गरज नाही मला. आसात जाऊ दे, मसन वाटत, गरज नाही मला. तुझ्यासारखं थोडं हत्तीसारखंच माझं पोट आहे, चिमणीसारखं पोट आहे, खायला प्यायला बस झालं. या धन्याचं वाल्याचं हत्तीसारखं पोट आहे, यांचं पोटच बरं नाही. गोरगरिबाला लोकांना खंडणी खोरांना मारून सगळ्या जणांचं मारण्याचं काम करायला. आणि ह्याच्यामध्ये कोण आहे माहिती का तुझी? ते पंकजा ताई बी तुझ्या सोबत सामील आहे. इथे बी नाही म्हणू दे, पंकजा मुंडे सुद्धा तुझ्या सोबत आहे. गेल्या 20 वर्षापासून तुम्ही सगळे मिळून सत्ता समीकरण करायला, भाऊ बहीण सगळे तुम्ही सगळे सारखेच आहेत. अहो का मला राजकारण करायचं नाही, महाराष्ट्रातील जनतेनं समजून घ्या. हे धनंजय मुंडे हे रंग बदलू गिरगिते. अरे जे त्यांच्या खंडानाचा, त्याच्या बायकोचा होऊ शकत नाही, ते तुमच्यासारख्याचा काय होणार आहे? कोरोना मुंडेला न्याय देऊ शकत नाही तो तुमच्यासारख्याला काय देणार आहे रे? 4 पैसे आणि गाडी बंगला घोड्या दिले म्हणजे झालं का? जसं संतोष देशमुखचा हे लावला का त्यानं, खून मर्डर लावला ना, तुमचं सुद्धा लावणार आहे. धनंजय मुंडेचा जो बी मधात आडवा बिडवा येतो ना, त्याची ते कुपाट्यात लावतोय, लक्षात असू द्या. आज या महाराष्ट्राच्या आमदारपदी कोण असणार माहितीये का? कोण? किशोर फड खासदार असला असता, त्याला संपवला, खलास केला, का मारला? जाऊन विचारा धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडला आणि सुनील फडला का बरं मारला म्हणाव, दे म्हणाव उत्तर. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुनील फड सगळेजण करा माझ्यावर गुन्हे दाखल, काय प्रॉब्लेम नाही. पण महाराष्ट्रातील जनतेनं समजून घ्या, जेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला ना, हे ओळखून घ्या काय मी खरं बोलायला की खोटं बोलायला, ते काय सत्य हे. धनंजय मुंडेच्या अवकात नाही धन्या म्हणायचे सुद्धा. धन्या ए वाल्या, संपला तुमचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. संतोष देशमुखला आणि त्याच्या परिवाराला आणि सर्व परळीतील ज्यांना या धनंजय मुंडेनं वाल्मिक कराडनं मारले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्या प्रॉपर्ट्या लुटल्या त्यांना प्रॉपर्ट्या वापस घेतल्या पाहिजे. अहो कित्येक जणांच्या ह्यानं प्रॉपर्ट्या लुटल्यात. अहो ते तुम्हाला माहिती का? अजून एक सांगतो तुम्हाला,
तो कैलास गौंड माहिती आहे, कैलास गौंड जो येतावर सोनतीवाला, अहो या धनंजय मुंडेच्या जवळचा जो आहे का, काय नाही त्याचं तुम्हाला सांगतो, सोमनाथ आप्पा हलगे. अहो त्या गोरगरिबाची प्रॉपर्टी सुद्धा या धन्यानं सोडली नाही हो. घर नाही त्याला राहिला, 4 घरचे लोकांची भीक मागून काढतो. एक पोरग त्याचं कुठंतरी बायकून नेली. अहो या धनंजय मुंडेच्या आणि या सोमनाथ आप्पा हलगेच्या ह्याच्यामुळं त्याच्या पूर्ण फाशी घेतली हो. कोणाच्या? त्या कैलास गौंडच्या विचारात होऊन त्याला. अशी कितीतरी प्रकरण आहेत. त्याची प्रॉपर्टी हडपली, आता रसवंती गृह म्हणून आहे त्याच्या ठिकाणी. या धनंजय मुंडेच्या जवळच्या नाट्या गोत्यातनं 3 मजली आणली. अहो ते माणूस मला फोन करतो, काय नाही देऊ, मी आमदार आहे, मी खासदार आहे, सांगा ना. मी जर आलो तर या धनंजय मुंडेची माणसं मला परत त्रास देतात. हे त्याचे काळात बघा, काही जण व्हिडिओ लाईक बी बघायले बिगाले कोणी कुठे या धनंजय मुंडेने सांभाळलेले जे आहेत ना, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देते, ज्यांना टेंडर देते थर्मल मध्ये मोठे मोठे, पुन्हा सरकारी कॉन्ट्रॅक्ट देते, पुन्हा राखाचे टेंडर बिंडर, कॅन्टर बिंटर थर्मल मध्ये, पुन्हा त्या सिमेंट फॅक्टरी मध्ये कितीतरी कॉन्ट्रॅक्ट देतात ना. हेच कोल्हे कुत्रे या धनंजय मुंडेचे हे असतात माहितीये का. बघायलाच ना व्हिडिओ समर्थक आहेत त्या धनंजय मुंडेचे. अहो धनंजय मुंडेचे समर्थक आहेत, त्या वाल्मिक कराडचे समर्थक आहेत. तुम्हाला सांगतो मी, एवढ्या संतोष देशमुखला एवढं निर्गुण मारले, मग या कुणी त्याच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून कधी एखादी कमेंट केलेली दाखवा मला 4-5 महिन्यामध्ये. अहो या धनंजय मुंडेला वाल्मिक कराडला जर समर्थन नाही दिलं तर यांच्या चुली बंद पडतील, यांचे कॉन्ट्रॅक्ट बंद पडतील. अहो काय हे सगळे लाईव्ह व्ह्यू काही जण बघायलेत ना, धनंजय मुंडेंचे जे टेंडर बिंडर दिलेले आहेत का, कुठले कुठले महाचोर नाही, महाराष्ट्राच्या काना कॉपरेट टेंडर दिलेले सगळ्याचे टेंडर बंद पडतात जर हे समर्थन धनंजय मुंडेचं जर नाही केलं तर. काय त्याच्या पोस्ट नाही केल्या तर, त्याच्या सभेला नाही आले तर, कुठेतरी नाही आल्या काय करतात नाही तर हे सगळ्यांचे टेंडर काढून घेण्याचं काम करते धनंजय मुंडे. अहो ह्याच लेवलचा माणूस अशीच काम करतो धनंजय मुंडे साहेब. तर जाऊ द्या, शेवटी तुम्हाला साहेब म्हणतो, तुमची अवकात नाही हो धनंजय मुंडे साहेब म्हणायची, परंतु धनंजय मुंडे साहेब म्हणतो. साहेब साहेब कुठला हागऱ्या गांडीचा. अहो महाराष्ट्र तुमच्यामुळे आम्हाला शेअर द्यायला भर चौकात कुठे बी बघितलं की. अहो त्या वाल्याने काय केले कुठाने, त्याला तुम्ही कुणी घेतलं डोक्यावर. अहो वाल्याचा मेन मूळ हाका कोण आहे? धनंजय मुंडे. आणि धनंजयचा मूळ हाका कोण आहे? वाल्मिक कराड. दोघं एकाच गांडीनं हागतील कशानं. आणि पुन्हा तिसरे समर्थन देणारे पंकजाताई मुंडे, बहीण भाऊ हम सब साथ है. सगळा बीड जिल्हा लुटून खाल्ला, महाराष्ट्र लुटून खायला. खावा, काय गरज नाही. आम्हाला न्याय द्या, आमची काय अपेक्षा नाही. आम्हाला टेंडर नको, काय नको, पण न्याय द्या. पण संतोष देशमुख सारख्या परिवाराला मारू नका हो, मारू नका. पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती, साहेब हो मुख्यमंत्री साहेब, न्याय द्या हो त्या धनंजय देशमुखला, त्याच्या परिवाराला, त्याच्या माईला, त्याच्या बहिणीला, त्याच्या पोरीला. बघा हो किती किलबिली सारखी करायलेत. अहो 3 महिने झाले. तुमच्या घरात जर अशी घटना झाली असती तर इतके दिवस शांत बसला असतात का? अहो त्या धान्याच्या घरात जरी घडली असती तर गपची बसला असता का रे धान्या? ए धान्या, तू गपची बसला असता? तुझ्या घरातल्याला जर मारला असतं, तुझ्या भावाला बिवाला कुणाला तर खलास केला असतं, किंवा काहीतरी केलं असतं, त्या वाल्याला कुणाला खलास दिला, त्याच्या पोराला, त्या सुशाला गाण्याला बिण्याला कुणाला एखाद्याला खलास केला असतं तर धान्या तू गपची बसला असतास? वाल्या तू तर गपची बसला असतास का रे? तुमच्या खंडणी खोराची माणसं गपची बसली असती का रे? काय किती आका बोका कुठले प्रकरण काढायला धान्याला वाचवण्यासाठी. लवकर चढवा त्याला फासावर. अरे महाराष्ट्र न्याय मागायला मुंडे साहेब आमदारकीचा राजीनामा द्या. लाज वाटायली तुम्हाला मागायचा राजीनामा? मुख्यमंत्री साहेब घेऊन टाका त्यांचा राजीनामा, त्यांना हाकलून द्या, लवकर फासावर चढवा. लक्षात असू द्या, मला जर काय झालं ना मुख्यमंत्री साहेब, अजित पवार साहेब, त्याला धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि माझ्या लिस्टला आणि प्रत्येक अर्जामध्ये वाजून ठेवलेले पंकजा मुंडे, हे सगळे माझ्या मृत्यूस कारणीभूत असतील. जे बी माझ्या फेसबुकला कमेंट करणारे आहेत ना, हे सगळे कारणीभूत आहेत. लक्षात असू द्या. मला टॉर्चर करतात, मला परळीत आल्यानंतर इकडे तिकडे आल्यानंतर मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत, माझ्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, जसं संतोष देशमुखला त्रास दिलेला आहे ना त्या प्रकारे. म्हणून पुन्हा सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला मानाचा मुद्रा. जय शिवराय, जय शंभूराय, जय महाराष्ट्र. अरे धन्या, हे वाल्या, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार, त्या धन्याला वाल्याला सोडू नका. महाखंडणीखोर महाराष्ट्राचा आका आहे तो धनंजय पंडितराव मुंडे. जेवढ्या पोस्ट व्हायरल झालेत ना तेवढ्या सत्तेत, तेवढ्याचा मर्डर धनंजय मुंडेनेच केलेला आहे. कुणी? वाल्मिक कराडनं केलेला आहे.
आणि त्यांच्या खंडणीखोर घडून आणायलेत. लवकर यांना फासावर लटका. जय शंभूराय, जय शिवराय. बोल भवानी माते की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धनंजय देशमुखच्या परिवारासोबत शेवटच्या क्षणापर्यंत आहे. वाल्मिक कराडला लवकर फासावर चढवा. धनंजय मुंडेला फासावर लवकर चढवा. आणि जरंगे पाटलाचा हे कोले कुत्रे, ओ कोले कुत्र्यांनो लक्षात असू द्या. धनंजय तुम्ही न जे जरंगे पाटलाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करालात का? जरंगे पाटलाचं अस्तित्व संपणार नाही आणि पुन्हा येणार आहे. आता सध्या आमच्याला मराठा समाजासाठी नाही तर धनंजय मुंडेचा कुपाटी लागली पाहिजे. याला फासावर जोपर्यंत चढवत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हेच महाराष्ट्राचे आणि धनंजय देशमुखचे खंडणीखोर हत्यारेखोर आहेत. म्हणून मुख्यमंत्री साहेब, अजित पवार साहेब या धनंजय मुंडेला, या वाल्मिक कराडला आणि त्याच्या खंडणीखोर माणसाला लवकरात लवकर फासावर चढवा. जय शंभूराय, जय संभाजीराजे. आणि अशीच धनंजय मुंडेची, वाल्मिक कराडची यांच्या अंतिम विदाईची म्हणजे यांचा लवकरच स्मशानभूमीत लवकर बोलू द्या देवाने. अशी त्यांची राख रांगोळी होऊ द्या. हो का ह्या हैद्यासारखी होळीसारखी या ठिकाणी एवढं म्हणून अहो का छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या समोर शपथ घेतो. या धनंजय मुंडेचा असाच अंत्यविधी होऊ द्या. वाल्मिक कराडचा अंत्यविधी होऊ द्या. सगळ्या खंडणीखोराचा अंत्यविधी होऊ द्या. त्यांच्या खांद्याला कोणताही खांदेकरी नाही लागू द्या. जय शंभूराय, जय शिवराय. हो धनंजय मुंडे करा. आणि त्यांच्या बागड बिल्ल्यानं कुठं गुन्हे दाखल करायचेत ना, करा. माझ्या नावाने रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये वैजनाथ नाव माहिती तुम्हाला सगळ्यांना, काही सांगायची गरज नाही. जे बोलतोय ते खरं बोलतोय आणि सत्य बोलतोय. मी कुणाचा गुलाम नाही ना कुणाचा काही नाही. मी कुठल्या पक्षाचा नाही, काही नाही. फक्त छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि आता धनंजय देशमुखच्या परिवाराचा आहे. आणि संतोष देशमुखच्या मी भाऊच समज. भाऊ कोण माझा भाऊ आहे संतोष देशमुख. लक्षात आलं का? संतोष देशमुखला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत माझा लढा रडत नाही. तू काय आरोप यायचं ना ते ये. लय त्रास दिलास मला, तू इतका त्रास दिलास ना. तो शब्द माझ्या वेदना आणि माझ्या त्रासातून धन्या तुला बोलतोय. धनंजय मुंडे काय वाल्मिक कराड वाल्या तुमच्या अवकात नाही रे. दोघांची बी अवकात नाही. काय अवकात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराय. बोला संत भगवान बाबा की जय. वैजनाथ महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. वैजनाथ महाराज की जय. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संत तुकाराम महाराज की जय. शाहू फुले आंबेडकर माझ्या 18 पगड जातीतील सर्व माझ्या मित्रमंडळींना मी खरंच मनातून तुमच्या सगळ्यावर प्रेम करतो. परंतु हे दुश्मन जे आहेत ना आता घेतलेले, हे दुश्मन नाही, हे ह्या 21व्या शतकातले मुघल औरंगजेबच्या अवलादी आहेत. यांचा महाराष्ट्रातील जनतेनं लवकरात लवकर अंत करावा. यांना छत्रपती शासन सरकारनं जरी सोडलं ना, महाराष्ट्रातील जनतेने सोडू नका. नाहीतर हे महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख सारखे, त्या किशोर फड सारखे, बापू आंधळे सारखे आणि माझ्या माधवीताई मुंडे सारखे कित्येक जणांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील ह्या खंडणीखोर धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडला आणि त्याच्या खंडणीखोराला ह्या जनतेनं पायागणिक तुडवला पाहिजे. सरकारनं, जनतेनं आणि कोर्टानं जरी सोडलं तरी जनतेने ह्यांना सोडू नका. माझा शेवट झाला तरी हरकत नाही. मी एका दिवसासाठी जगत असतो. किती दिवसासाठी? 1 दिवसासाठी. ए धनंजय मुंडे 1 दिवसासाठी ऐक जा, काय करायचं करून घे. येते मला. जय शिवराय. भगवान बाबा की जय. अरे भगवान बाबाला मनातून मानतो की नाही परळीकरांनो. माझे त्यांच्या समाजातील जे बी आहेत, समाज नाही म्हणत, माझेच आहेत तुम्ही. जे वांजारी समाज माझा आहे. हो तू किती बी म्हण, तुझ्या समाजातले तुझे 10% लोक सोडले म्हणून काय रे 10% म्हणतो. कोणतरी 2% कमेंट सोडली होती 10%. तुझा 10% समाज जर सोडला ना 90% समाज लय भारी आहे धनंजय मुंडे. काय लय भारी. तुझ्यामुळे तुझा समाज बदनाम व्हायला धन्या. ए वाल्या, ए खंडणीखोरांनो, तुमच्यामुळं महाराष्ट्रातील हा समाज जो माझा वांजारी समाज आहे ना बदनाम व्हायला. बदनाम. मरा जाऊन कुठेतरी तुम्ही फाशी घ्या.
नाहीतर परळीच्या रेल्वे पटरीवर जाऊन मारा धनंजय मुंडे, नाहीतर परळीची ती मोठी लटकी चिमणी आहे का परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राची, धनंजय मुंडे वाल्मी कराड यांनी त्या धनंजय मुंडेनं सगळ्यांना त्या चिमणीवर जाऊन उडी मारा रे तुम्ही, तुमची अवकात नाही मारायची सुद्धा. सुवर भाडे कुठले, धान्या कुठला राहणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भगवान बाबा की जय, शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.